नांदेड जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजवलेला आहे। आपण सध्या आहोत नांदेडच्या हिमायतनगर तालुक्यातील कामारी या गावात। आपण पाहू शकतो की कामारी हे गाव आहे आणि या कामारीच्या बाजूने पेनगंगा नदी आणि लाखाडी नदी आहे। संपूर्ण पेनगंगा नदीचं जे पाणी पुराचं पाणी आहे ते या गावाला वेढा घातलेला आहे। संपूर्ण शेती आणि काही गावाचा भाग देखील घर देखील या पाण्याखाली गेलेले आपण पाहू शकतो की मंदिर देखील या ठिकाणी पाण्याखाली गेलेले आहे, घर देखील पाण्याखाली गेलेले आहेत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। दुसरीकडे पाहिलं तर या नदीच्या पलीकडे जे आहे ते शेतीमध्ये असलेले जे गावकरी आहेत ते देखील या पुराच्या पाण्यामध्ये अडकलेले आहे। जवळपास 30 ते 35 जण त्या पुलावर असल्याची माहिती गावकरी देत आहेत। एकंदरीत पाहिलं तर नांदेड जिल्ह्यात हदगाव, हिमायतनगर, किनवट, कंधार, लोहा या भागात कालपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे जिल्ह्यातील प्रत्येक नदी नाल्याला मोठा पूर आला आहे आणि संपूर्ण जनजीवन जे आहे ते नांदेड जिल्ह्यातील विस्कळीत झाल्याचं चित्र आपण या ठिकाणी पाहू शकतो की आपण आता कामारीमध्ये आहोत आणि कामारीला या नदीनं पुराच्या पाण्यानं या गावाला वेढा घातलेला। आपल्यासोबत गावकरी आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूयात। काय सांगाल, कशी परिस्थिती आहे, केव्हापासून हे पाणी गावाच्या याला आलेलं आहे? परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे। सकाळी 8 वाजता पावसाला सुरुवात झाली असून अवघ्या 4 तासामध्ये आज कामारी जवळपास पाण्यामध्ये बुडण्याच्या परिस्थिती निर्माण झालेली आहे। शेती तर जवळपास सर्व शेती पाण्याखाली बुडालेली आहे। त्यामुळे आज शेताच्या हातातोंडाला आलेला घास या निसर्गाने हिरावून घेतलेला आहे। तसंच त्याच पद्धतीने शासन सुद्धा आमच्यावर सुलतानी संकट आणण्याच्या विचारात आहे सहस्रकुंड प्रकल्पाच्या माध्यमातून। कारण की आज जर फक्त 4 तासाच्या पावसामुळे जर ही परिस्थिती कामारीमध्ये असेल, ज्यावेळेस सहस्रकुंड प्रकल्प बांधण्यात येईल त्यावेळेस कामारीची आणि आजूबाजूच्या वाडी, खैरगाव, आष्टीपर्यंत काय परिस्थिती होईल हे न विचार केलेलंच बरं। त्यामुळं आमचा शासनाला विनंती आहे की बाबा आम्हाला सहस्रकुंड धरण हे तर नकोच आहे। त्यामुळं शेतकरी आणि गाववाले पूर्णपणे विस्थापित होणार आहेत। तसेच आता जो प्रश्न निर्माण झालेला आहे पूर परिस्थितीचा, जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना आदेश देऊन तसेच एसडीएम ला सुद्धा आदेश देऊन आमचे तात्काळ शेतीच्या पिकाचे पंचनामे करावे व शेतकऱ्यांना हेक्टरी 25,000 या हिशोबाने मदत देणे अत्यंत आवश्यक आहे। कारण की सोयाबीन आखरीच्या स्टेजमध्ये होतं, शेवटची फवारणी झाली होती। अवघ्या 15 ते 20 दिवसात सोयाबीन पीक कापणीला येणार होतं, परंतु निसर्गाने असा एवढा मोठा घाला घातलेला आहे। परंतु शासनाने तरी आम्हाला मदत देऊन शेतकऱ्यांना या संकटातून सावरण्याची मदत करावी। धन्यवाद। निश्चितच हे कामारीकर गावातील नागरिक होते आणि या ठिकाणी हिमायतनगर तालुक्यातील असंख्य गावं जे आहेत ते आता या नदीकाठच्या गावाला या पुराच्या पाण्याने वेढा घातलेला आहे। एकंदरीत पाहिलं तर संपूर्ण नांदेड जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजवला आहे आणि जनजीवन विस्कळीत झाल्याचं चित्र निर्माण झालेलं आहे। संजय सूर्यवंशी, साम टीव्ही न्यूज, कामारी, नांदेड। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।